बंधू अशोक खरात याच्याशी जवळीक महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना चांगलीच महागत पडली आहे। अखेर रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। चाकणकरांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेत त्यांची भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिलेत, तर चाकणकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे। मुख्यमंत्र्यांनंतर चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची देखील भेट घेतली। तर खरात पती पत्नीला गुरु मानलं होतं, केवळ आध्यात्मिक दृष्ट्या श्रद्धा होती, मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काहीही कल्पना नसल्याचं रुपाली चाकणकरांनी स्पष्ट केलंय। तसंच सदर प्रकरणाची सखोल चौकशी करत कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी ही देखील रुपाली चाकणकरांनी केली आहे। समाजामध्ये आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु मानत असतो। खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं, आम्ही गुरु मानलं। एक आध्यात्मिक श्रद्धा आपली असते, एक आध्यात्मिक भावना असते। माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे, त्याच्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून होती आणि म्हणून आम्ही कुटुंब ह्या देवस्थानशी जोडलं होतं। पण त्याची दुसरी जी बाजू आहे ती कधी आमच्यासमोर आली नाही, काही माहीत असायचं कारण नाही। वर्षातल्या काही कार्यक्रमांना उपस्थित राहत असताना काही कालावधीसाठी आम्ही तिथं असायचो। ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचं कृत्य, एखाद्याची वैयक्तिक वागणूक, त्याचं वैयक्तिक आयुष्य याच्याबाबत आपल्याला कोणतीही सुत्रम कल्पना नसते। त्याच्यामुळं मी ही घटना समजली त्यावेळेस मला तो धक्का बसला, पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नव्हतं। यामध्ये जी व्यक्ती होती ती दोषी आहेच, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे। आपल्याला कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नाही आणि आज आपण ज्यांच्याबरोबर आहे ते पुढे जाऊन 4 वर्षांनी 5 वर्षांनी काय करणार आहेत हे याची कल्पना आपल्याला नसते। या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावीच ही मागणी मी आज केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा निष्पक्षपणे तपास व्हावा, त्याच्यामुळे मी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माझ्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्याकडे मी सुपूर्द केलेला आहे। याबाबतचा जो काही निर्णय असेल तो आदरणीय वहिनी घेतील। दरम्यान रुपाली चाकणकरांचा राजीनामा सुनेत्रा पवारांनी घेतला असता तर आनंद झाला असता, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। खरं तर गृहमंत्र्यांच्या या आदेशाचं आम्ही स्वागतच करतो। एक चांगली मूव या निमित्ताने झाली, मात्र त्यासोबतच एका गोष्टीची खंत आहे की हीच भूमिका जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष असणाऱ्या आणि राज्याचं उपमुख्यमंत्रीपद, पहिलं उपमुख्यमंत्रीपद ज्यांनी भूषवलंय त्या सुनेत्रा वहिनींनी ही भूमिका घेतली असती तर आम्हाला अधिक आनंद झाला असता। एका संवेदनशील महिला नेतृत्वाने एका अर्थाने महाराष्ट्रातल्या लेकीबाळींची इब्रत अत्यंत सुरक्षित आहे हा संदेश त्या निमित्ताने गेला असता, त्या आश्वस्त त्यांना वाटलं असतं। पण दुर्दैवाने ही संधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांनी गमावली। दरम्यान मुख्यमंत्री आणि सुनेत्रा पवारांची भेट घेण्याआधी चाकणकरांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली। पोलीस महासंचालक सदानंद दातेंची भेट घेतल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी अशोक खरात प्रकरणाचा सखोल आणि उच्चस्तरीय तपास करण्याची मागणी केली आहे। उच्चस्तरीय चौकशीसाठी पोलीस महासंचालकांना पत्र देखील देण्यात आलंय। खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवरती जोरदार आरोप होत असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी देखील यामध्ये उडी घेतली आहे। रुपाली चाकणकरांचा एक जुना व्हिडिओ अंजली दमानी यांनी समोर आणलाय। त्यामध्ये चाकणकर कॅप्टन खरातची तुलना पंढरपूरच्या पांडुरंगासोबत करतायत। हा व्हिडिओ दाखवत दमानी यांनी चाकणकरांवरती टीका केली आहे। आषाढी एकादशी नुकतीच झाली, तर तुम्हाला कल्पना ताईंना असं पाहून विठ्ठल रुक्मिणीची 100 आठवण झाली। सगळ्यांना कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं नसेल, ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होतंय। या बोलूच कशा शकल्या? पांडुरंग आमचं आराध्य दैवत आहे, गणपती आणि पांडुरंग। आणि अशी माणसं जी अगदी साडी घेऊन अगदी व्यवस्थितपणे वागायला जातात, लोकांच्या म्हणजे पाया पडतानाचे मी आधी व्हिडिओ बघितले, त्यांचे सगळे अक्षरशः विचित्र असे, म्हणजे कोणाला भरवताना, कोण भरवून घेताना
हे व्हिडिओ सुद्धा बघून त्रास झाला, हे फोटो बघून त्रास झाला. अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलांचं लैंगिक शोषण करणारा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या निमित्तानं रुपाली चाकणकरांविरोधात सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरेंनी आघाडी उघडली आहे. पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांनी आज चाकणकरांवरती गंभीर आरोप करताना मोठे गौप्यस्फोट केले. रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करायच्या असा आरोप पीडितेनं केला असल्याचं अंधारेंनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय. रुपाली चाकणकर यांनी तंत्रमंत्रासाठी चक्क आपली अनामिका कापून घेतली असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केलाय. एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे. इथे एक मोठं बँडेज दिसतंय. चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे. मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा. 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात आणि या सगळ्यांच्या तारखा आहेत. हे बघा, इथे सुद्धा बँडेज आहे. हा 9 सप्टेंबरचा फोटो आहे. हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे. मला कळेना की हा सप्टेंबरचा दिवस कसा आहे. आणि मग हे सगळं शोधल्यानंतर लक्षात आलं की 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्या होती. ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंसह चाकणकरांच्याच पक्षातील रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील अनेक आरोप केलेत. तर चाकणकरांना सहआरोपी करण्याची मागणी रुपाली पाटलांनी केली आहे. राज्य महिला आयोगाचं तर पदमुक्त केलंच पाहिजे आणि त्यांचा प्रदेश अध्यक्ष म्हणून जो काही पदभार आहे तोही काढून घेतला पाहिजे. या गुन्ह्यामध्ये त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. ट्रस्टीतल्या प्रत्येक व्यक्तीला आरोपी केलं पाहिजे. मला वैयक्तिक रुपाली चाकणकरचे काही घेणं देणं नाही. त्यांनी कुणाच्यावर छत्री धरा, कुणाचे पाय धरा, कुणाला नतमस्तक करा, कुणाला घरात घ्या, परंतु राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरनी कायद्याच्या चौकटीत महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या हितासाठी राज्य सरकारमध्ये त्या असल्यामुळे सरकारच्या प्रतिमेसाठी कर्तव्यासाठी त्यांनी मीडियासमोर येऊन बोलणं गरजेचं होतं. त्या बोलल्या नाहीत. नाशिकचा वासनांध भोंदू अशोक खरातनं अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मात्र एका पीडितेनं दाखवलेल्या हिमतीमुळे अखेर त्याचं बिंग फुटलंय. सुरक्षा आणि अनेक महत्त्वाच्या कारणांमुळे या पीडितेचं नाव सार्वजनिकरित्या घेतलं जाऊ शकत नाही. मात्र तिने दाखवलेल्या हिमतीमुळे अनेक महिलांचं होणारं शोषण आणि बदनामी यामुळे टळली आहे आणि यामुळे तिला शक्ती असं नाव दिलंय. शक्तीनं नोंदवलेल्या तक्रारीमध्ये अनेक धक्कादायक आणि लाजिरवाण्या गोष्टी समोर आल्यात. आपण कृष्णाचा अवतार असल्याचं सांगत हा हैवान महिलांचं लैंगिक शोषण करायचा. महिलांना पेढा आणि कडवट आणि खारट चवीचं पाणी प्यायला देत त्यांना संमोहित केलं जायचं आणि त्यामुळे अन्याय झालेल्या महिलांनी पुढे येऊन खरातच्या विरोधामध्ये तक्रार करण्याचं आवाहन एबीपी माझाकडून देखील करण्यात येत आहे. दरम्यान नाशिकच्या वासनांध अशोक खरातनं अनेक महिलांवरती अत्याचार केल्याचे धक्कादायक व्हिडिओ पुढे आलेत. तब्बल 100हून अधिक घृणास्पद असे व्हिडिओ समोर आल्याची माहिती आहे. आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुतेंच्या नेतृत्वाखालील स्थापन केलेल्या एसआयटीच्या चौकशी दरम्यान हे व्हिडिओ हाती लागलेत. महिलांना संमोहित करून खरात त्यांचं लैंगिक शोषण करायचा. दरम्यान खरातच्या घरामध्ये घेतलेल्या झडतीत 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड सापडलेली असून पिस्तूल, जिवंत काडतुसं आणि मालमत्तांची कागदपत्रं ही देखील सापडलेली आहेत. आता करुणा मुंडेंनी देखील यामध्ये उडी घेतली आहे. धनंजय मुंडेंबाबत देखील खरातची भेट झाली असणार असा दावा करुणा मुंडेंनी केलाय. कारण खरात आणि धनंजय मुंडेंची वृत्ती एकच असल्याचा आरोप देखील करुणा मुंडेंनी केलाय. धनंजय मुंडे सारखं नाशिकला जातोय असं सांगायचंय, मात्र नेमकं कुणाकडे जायचंय हे माहीत नाही. त्यामुळे सगळे रेकॉर्ड्स तपासले पाहिजेत अशी मागणी करुणा मुंडेंनी केली आहे. तो बहुतेक होऊ शकते की धनंजय मुंडेच्या पण त्यांच्या सोबत नाता असेल, क्योंकि तो पण धनंजय मुंडे पण तेच वृत्तीचा आहे जे वृत्तीचा अशोक खरात आहे. त्याच्यासाठी वर सखोल चौकशी व्हायला पाहिजे. त्यांचे CDR काढले पाहिजे. कोणासोबत बोलत होता, काय बोलत होता. त्यांच्या आश्रममध्ये धनंजय मुंडे पण खूप एक दरवेळे नाशिक जा रहा हूं कशाला जात होता मला माहीत नाहीये, पण बहुतेक काढले पाहिजे रेकॉर्ड.
मागे त्यांचे CDR, त्यांच्या आश्रमचे व्हिडिओ, CCTV फुटेज सगळे काढले पाहिजे. त्याच्यामध्ये मला बहुतेक वाटते की धनंजय मुंडेच्या पण नाव येऊ शकतात. अशोक खराला अटक केल्यानंतर पोलीस खाक्या दाखवताच त्यानं थैथयाट करायला सुरुवात केली आणि नाशिक पोलिसांना तुम्ही घोर अपराध करत आहात असं दरडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला त्याची जागा दाखवली आहे. त्याच्या अटकेच्या घटनेनंतर एक थरारक माहिती समोर आली आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणामध्ये कमालीची गुप्तता पाळलेली होती. 5 पथकं तयार करण्यात आलेली होती. या पथकातील कर्मचाऱ्यांना कोणत्या मोहिमेवरती जात आहोत याची कल्पना सुद्धा नव्हती. मुळात कोणाला पकडण्यासाठी जात आहोत हेच त्यांना सांगितलेलं नव्हतं. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना लाठ्या, हेल्मेट, शील्ड घेऊन बोलावण्यात आलेलं होतं. जणू एखाद्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तिथं बंदोबस्त करायचा आहे. ज्यांनी FIR लिहिला त्यांना अटकेच्या कारवाईपासून दूर ठेवण्यात आलं. जे अटक करण्यासाठी आले त्यांना कोणाला आणि कोणत्या प्रकरणामध्ये अटक करत आहोत हे शेवटपर्यंत माहिती नव्हतं. ऐनवेळी स्पॉटवरती जाऊन खरातच्या घरामध्ये चोर शिरल्याचा बनाव रचत त्याला अटक करत नाशिक पोलिसांनी ऑपरेशन कॅप्टन खरात हे पूर्ण केलं. अशोक खरात प्रकरणामध्ये आजही SIT कडून चौकशी केली जाणार आहे. SITच्या चौकशीचा आज 3रा दिवस आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी कॅप्टन खरात प्रकरणातील मुख्य सूत्रधार नीरज जाधवची क्राईम ब्रँचकडून साधारण 12 तासांपेक्षा जास्त चौकशी झाली आहे. नीरज जाधव हा कॅप्टन अशोक खरात यांचा अत्यंत विश्वासू आहे. या प्रकरणामध्ये नीरज जाधवच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. चाकणकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये 2 गट पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी रुपाली चाकणकरांना पाठिंबा दिलाय. असं असताना काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मात्र अरविंद शिंदेंनी व्यक्त केलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलंय. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रुपाली चाकणकरांवरती अन्याय होतोय असं म्हणाले, तर काँग्रेसच्या महिला आघाडीकडून आज सकाळी 11 वाजता चाकणकरांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. अशोक खरात प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे चांगलेच संतापलेत. त्यांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवरती धरलंय. सरकार अशा व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सपकाळांनी केलाय. जनाची नाही तर मनाची देखील लाज आता या सरकारमध्ये उरलेली नाही. एक मंत्री एका दुरी तिरी रमी विधान भवनात खेळतो. एक मंत्र्याच्या आईच्या नावावर लायसन्स असतं, तिथे डान्स बारमध्ये बारबाला नृत्य करतात. कुठे बलात्कार होत असताना महिला किंचाळली असती तर बलात्कार झाला नसता असं सांगितलं जातं. आणि या सर्वांमध्ये आता मला पहा आणि पानफुल व्हा असं ज्यांचं एकंदरीत कारकीर्द आहे, अशा महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांना तात्काळ बरखास्त करावं ही देखील आमची मागणी आहे. नाशिकच्या बोंदूबाबा प्रकरणामध्ये कुणालाही पाठीशी घालणार नाही असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय. प्रकरणातील पीडितांना समोर येऊन तक्रार नोंदवावी, सरकार दोषींवरती कठोर कारवाई करेल असं आश्वासन देखील तटकरे यांनी दिलंय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावरती वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत गंभीर आरोप केलेत. राज्यातील सर्वात अकार्यक्षम अध्यक्षा म्हणून चाकणकर लक्षात राहतील अशा शब्दांमध्ये त्यांनी निशाणा साधलाय. अशोक खरात प्रकरणाचा दाखला देत महिलांना संरक्षण देण्याऐवजी अडचणीमध्ये आणल्याचा आरोप करत गायकवाड म्हणाल्या की मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून राजीनामा देण्याची वेळ येणं हेच त्यांच्या अपयशाचं लक्षण आहे. या ट्विटमुळे आता महिला आयोगाच्या कामकाजावरून राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय. भाजप खासदार रक्षा खडसे यांनी प्रखर शब्दामध्ये रुपाली चाकणकरांवरती निशाणा साधला. ज्या शिडीनं वर गेला त्याच शिडीने खाली, शेवटी कर्म असं सूचक ट्विट करत चाकणकरांवरती बोचरी टीका केली आहे. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी SIT प्रमुखांची भेट घेतली. या प्रकरणाचा तपास SIT कडे देण्यामध्ये आलाय. या प्रकरणी त्यांनी भेट घेऊन SIT प्रमुख तेजस्विनी सातपुतेंना निवेदन दिलंय. बोंदू अशोक खरातवरती कठोर कारवाई करण्याची मागणी अनिसकडून करण्यात आली आहे. बोंदू बाबा कॅप्टन खरात याच्या विरोधात आमची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे. आता जर प्रकरण झालं त्या संदर्भात आम्ही SITच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते मॅडम यांना भेटलो आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा व निर्मूलन समितीच्या वतीने त्यांना निवेदन दिलं. या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलंय याची सखोल अशी चौकशी व्हावी आणि अंधश्रद्धेच्या बाबतीत काही जाणून घ्यायचं असेल तर आमचे कार्यकर्ते त्यांना मदत करण्यास तयार आहेत. याच्या व्यतिरिक्त या बोंदूबाबाच्या विरोधात
अधिक कडक कारवाई कशी करता येईल या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोललो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.